भारतीय सैन्य दलाला मानवंदना देऊन सर्व भारतीय सदैव त्यांच्या सोबत आहोत आणि त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून जरा याद करो कुर्बानी तिरंगा पदयात्रा ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण, प्रदेश प्रभारी संतोष केणे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली। यावेळी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेस तसंच तलावपाळी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन करून या पदयात्रेला सुरुवात केली। यावेळी भारतीय तिरंगा ध्वज हातात घेऊन जय जवान जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा आणि देशभक्तीपर गीतांनी वातावरण दुमदुमून गेलं होतं। या पदयात्रेचे ठाणे स्टेशन येथील थोर संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी उपस्थितांना विक्रांत चव्हाण यांनी संबोधित केलं। भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, श्रीमती इंदिरा गांधी यांच्या काळात पाकिस्तानाबरोबर झालेल्या विजय युद्धाच्या घटनांचा परामर्श त्यांनी यावेळी घेतला आणि भारतानं पाकिस्तानला कसं पराभूत केले याचीही त्यांनी माहिती दिली। पहलगामच्या दुर्दैवी घटनेत नाहक बळी गेलेले पर्यटक आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून शहीद झालेले सैनिक यांना भावपूर्ण श्रद्धांजलीही यावेळी वाहण्यात आली। यावेळी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त राजीव गांधी यांच्या राजकीय कर्तृत्वाबद्दलच्या स्मृतीही जागृत करण्यात आल्या। भारत देशाप्रतीच्या घोषणा देऊन तिरंगा पदयात्रेची समाप्ती करण्यात आली। भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत ठाणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह सर्व स्तरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। पाकिस्तानने पहलगाम मध्ये जे आपले नागरिक निष्पाप मारले त्यानंतर जो युद्धाचं स्वरूप आलं होतं त्या युद्धामध्ये आपल्या सैन्याने जो हल्ला केला पाकिस्तानवरती त्याच्या समर्थनार्थ आणि जे पहलगाम मध्ये आपले नागरिक वारले गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच सैनिक जे आपले ह्या युद्धामध्ये मृत्यू पावले यांच्यासाठी त्यांच्या श्रद्धांजली त्यांना अर्पण करण्यासाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने सर्वांना निर्देश दिले। देशभरात सर्व जिल्हा काँग्रेस कमिट्यांनी तिरंगा यात्रा काढायची आपल्या शहरातून आणि लोकांना एकत्र करून आपला देश एकसंघ राहण्यासाठी जरा याद करो कुर्बानी ह्या शीर्षकाखाली ही रॅली काढायची आहे। एका थोर पुरुषाच्या ह्याला पुतळ्याला हार घालून ही रॅली करायची आणि त्याच्याच अनुषंगाने आम्ही ही आज रॅली आयोजित केलेली आहे। सर्व धर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मता याच्या अनुषंगाने आपण रॅली केलेली आहे। भारत माता की ऑपरेशन सिंदूर नंतरच्या घवघवीत यशानंतर भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं ठाण्यात सिंदूर रॅली संपन्न झाली। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ भारतीय जनता महिला मोर्चा यांच्या वतीनं या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या। या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्यानं तोडीस तोड असं उत्तर दिले, ते म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून। भारतीय लष्करी सैन्यानं आपलं संपूर्ण बळ पणाला लावून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत उत्कृष्ट अशी कामगिरी करत पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याला तोडीस तोड असं उत्तर दिले। भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ त्याचबरोबर विजयाचा जयघोष करण्याकरिता ठिकठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आली होती।
अनेक महिलांच्या सिंदूरचं रक्षण करत मिशन पूर्ण केलं आहे. त्या जयघोषाच्या विजयाचा आणि सलाम शौर्याच्या अंतर्गत ही सिंदूर यात्रा आज ठाण्यात संपन्न झाली. भारतीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सिंदूर यात्रा काढण्यात आली होती. तलावकळ येथील अहिल्याबाई होळकर घाट येथून या रॅलीचा शुभारंभ झाला. भारतीय सैन्याच्या जयघोषाच्या नारेबाजी देत ही सिंदूर रॅली अनेक महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यामध्ये भाजपच्या माजी नगरसेविका नंदा पाटील, नम्रता कोळी, त्याचबरोबर भाजपचे अनेक पदाधिकाऱ्यांनीही सहभाग नोंदवला. भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांचीही या रॅलीला उपस्थिती मिळाली. आपण काही दिवसापूर्वी पाहिलं असेल की जो पाकिस्ताननी जो भ्याड हल्ला केलेला आहे त्याच्या प्रत्युत्तर म्हणून आज आम्ही फक्त भाजपा तर पूर्ण भाजपच्या महिला उतरलेल्याच आहेत. जे पाकिस्ताननी जे केलंय, जे त्या आतंकवाद्यांनी केले, जे सगळ्यांना जे नवीन संसार उद्ध्वस्त केलेत, घरं उद्ध्वस्त केलेत, लोकांना मारलेलं आहे त्या हल्ल्यामध्ये, त्याचं जे आपल्या भारतीय सेनेनी आणि आपल्या मोदीजींनी जे प्रत्युत्तर दिलं, तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही इथे उतरून त्यांचं एक कौतुक करण्यासाठी आज आम्ही ही सिंदूर यात्रा काढलेली आहे. आणि ह्या सिंदूर यात्रेचा अजून एक असं आम्ही मेसेज देतोय की आम्ही भारतीय सेनेबरोबर पण आहोत आणि ज्यांच्या बरोबर हे वाईट कृती झालेली आहे, आम्ही सगळ्या महिला, आपल्या देशाच्या सगळ्या महिला त्यांच्या सोबत आहेत. लग्नसराई आणि सणासुदीच्या हंगामासाठी खास संकलन घेऊन शिल्पम आर्ट अँड क्राफ्ट कॉटन आणि सिल्क एक्स्पोचं आयोजन ठाण्यात करण्यात आलं आहे. 20 मे ते 15 जून या कालावधीत वसंत विहार येथील डी-मार्ट आणि रामजी हॉटेल जवळ हे प्रदर्शन आणि विक्री मेळावा सुरू राहणार आहे. दररोज सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत या नागरिकांना या ठिकाणी भेट देता येईल. या एक्स्पो मध्ये सर्व प्रकारचे सूट, ड्रेस मटेरियल, स्टॉल्स, कुर्ती, फॅशन ज्वेलरी, पारंपरिक फुटवेअर, खादी शर्ट्स, ब्रास आर्टिकल्स, घर फर्निशिंग, पॉटरी, फर्निचर अशा विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. ग्राहकांसाठी खास आकर्षण म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील विविध भागातील हस्तकलेचं सामान या ठिकाणी एकत्रितपणे पाहायला आणि खरेदीसाठी मिळणार आहे. सर्व कार्ड आणि डिजिटल पेमेंटची सोयही उपलब्ध आहे. मनसोक्त खरेदीसाठी गृहिणींनी आणि नवविवाहितांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त असलेले पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठाण्याकडे सपशेल दुर्लक्ष झाल्यानं ठाण्यात क्राईम वाढला असल्याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. आता टेंभी नाक्यावर तलवार हल्ले सुरू झाले असून ही शरमेची बाब असल्याचंही विचारे यांनी सांगितलं. एका माजी वरिष्ठ नगरसेवकांच्या कार्यालयाबाहेर चॉपर हल्ला होत असेल तर त्यांच्याबरोबर असलेल्यांनी ठरवावं की त्यांना त्यांच्या सोबत राहायचंय की ठाण्यातल्या नागरिक सुरक्षित नाहीत आणि नेतेही सुरक्षित नाहीत. यात तर पोलीस आहेत कुठे? यांच्या कार्यकर्त्यांना बॉडीगार्ड कशाला हवे आहेत? तो ठाण्याचा खासदार कुठे आहे? असा सवाल विचारे यांनी यावेळी उपस्थित केला. ठाण्यातील नालेसफाई, कचऱ्याच्या समस्या, पाण्याच्या समस्या, रस्त्यांवरील खड्डे, वृक्ष छाटणीसह मुख्य समस्यांसंदर्भात राजन विचारे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची आज भेट घेतली. हाकेच्या अंतरावर असलेल्या सिद्धेश्वर तलावामध्ये माशांचा मृत्यू होतोय. ऐतिहासिक तलावाची अवस्था बिघडली असून गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून आयुक्तांची भेट घेत तलावाकडे लक्ष देण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनानं याकडेही दुर्लक्ष केलंय. पावसाळा तोंडावर आला असून नालेसफाईचं काम फक्त 45% पूर्ण झालंय. आता अवकाळी पावसानं नालेसफाईचा गाळा पुन्हा नाल्यात जात असून ही तर हातचलाखी असल्याचा आरोप विचारे यांनी केलाय. 31 मे पूर्व कामे पूर्ण होतील असा दावा पालिका आयुक्तांनी केला होता, परंतु 1 आठवडा बाकी असताना अद्याप रस्ते खोदून ठेवलेत. नाल्यात कचरा जैसे थे. संपूर्ण घोडबंदरची दुरावस्था झाली असून कामं पूर्ण झाली नाहीत तर यंदाच्या पावसाळ्यात ठाणे तुंबणार आणि याला प्रशासन जबाबदार असल्याचा इशाराही विचारे यांनी दिलाय. शिवसैनिकांनी ठरवावं त्यांच्याबरोबर राहावं का नाही राहावं, कारण त्यांचीच सुरक्षा आता राहिलेली नाही. ते आज सुधीर कोकाटे आमचे नगरसेवक, मला वाटतं ज्येष्ठ नगरसेवक आहेत, आणि त्यांच्या ऑफिसमध्ये घुसून जर असा हल्ला होत असेल तर त्यांनी सुद्धा विचार करावा या गोष्टीचा. या ठिकाणी ठाण्यातला नागरिक तर सुरक्षित नाहीत, परंतु लोकप्रतिनिधी सुद्धा सुरक्षित नाहीत.
पण शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो टेमी नाका आणि त्याच परिसरात आश्रमाने आजूबाजूला पोलीस आयुक्ताला आणि अशा प्रकारे चॉपर घेऊन फिरणं म्हणजे याचा अर्थ पोलीस यंत्रणा असतील याच्या गोष्टी देखील पोलीस यंत्रणेकडे आहेत कुठे माणसं? ट्रॅफिकला माणसं नाहीत. यांच्या सुरक्षा रक्षेमध्ये एकेकाला दिलेले आहेत. कार्यकर्ता असला तरी त्याला 5-5 बॉडीगार्ड दिले स्टेनगन सकट. भाजी आणण्यासाठी पण घरातल्या माणसाला दिलंय. पीएला 4-4, 5-5 दिलेले आहेत. तर पोलीस आहेत कुठे? परंतु हे मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लक्ष घालावं. आज पोलीस यंत्रणेवर सुद्धा याच्यावरती भरपूर असा त्या ठिकाणी हे नाहीये, स्टाफ नाहीये. त्याच्यामुळे कित्येक ठिकाणी यांना अडचण निर्माण होते. तर मला वाटतं ह्या गोष्टीची सबंध दखल घेऊन मला वाटतं मुख्यमंत्री या बाबतीमध्ये लक्ष घालतील. ठाणे शहरातील प्रमुख रस्ते, महामार्ग आणि चौकात उभारण्यात आलेले जाहिरात फलक यंदाच्या पावसाळ्यात कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी पालिका प्रशासनानं पावलं उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील 276 जाहिरात फलक कंपनी मालकांना प्रशासनानं नोटिसा बजावून 25 मे पर्यंत फलकांच्या लोखंडी सांगाड्यांची स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले. हे प्रमाणपत्र सादर न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला असून आतापर्यंत 50 कंपन्यांनी हे प्रमाणपत्र सादर केले. गेल्या काही वर्षांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. या पावसादरम्यान शहरातील वृक्ष उन्मळून पडण्याबरोबरच जाहिरात फलक पडण्याचे प्रकार घडतात. काही वेळेस जाहिरात फलकाचा पत्राही उडून खाली पडतो. गेल्या वर्षी मुंबई येथील घाटकोपर भागात जाहिरात फलक कोसळून झालेल्या अपघातात काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर राज्यातील सर्वच शहरांप्रमाणे ठाणे शहरातील जाहिरात फलकाचा मुद्दा ऐरणीवर आला. या अपघातानंतर ठाणे महापालिका प्रशासनानं शहरातील जाहिरात फलक कंपन्यांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून जाहिरात फलकांचं स्थैर्यता प्रमाणपत्र घेतलं होतं. तसंच शहरातील 49 बेकायदा जाहिरात फलकांवर पालिकेनं कारवाई केली होती. 49 पैकी 5 जाहिरात फलक पूर्णपणे निष्कासित करण्यात आले होते. तर परवानगीपेक्षा जास्त आकाराच्या 44 जाहिरात फलकांच्या अतिरिक्त भागाचा फक्त पत्रा काढण्यात आला होता. ठाणे महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत 276 जाहिरात फलक आहेत. शहरातील मुख्य रस्ते, महामार्ग आणि प्रमुख चौकात हे जाहिरात फलक लावण्यात आलेत. गेल्या वर्षी अनेक जाहिरात कंपनी मालकांनी पालिकेच्या नोटिसानंतर 2 ते 5 वर्षांचे जाहिरात फलक सांगाड्यांचे स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केलं होतं. मात्र या सर्वांना पालिकेनं पुन्हा नव्यानं स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना दिल्यात. आतापर्यंत 50 कंपन्यांनी प्रमाणपत्र सादर केलं असून उर्वरित कंपन्यांनी येत्या काही दिवसात स्थैर्यता प्रमाणपत्र सादर होईल असा दावा पालिका प्रशासनानं केला आहे.